26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आळसंदच्या सरपंचाला जीवे मारण्याचा प्रयत्न। 1.5 लाख रुपये हप्त्याची मागणी केल्याने वडील पोलिसात तक्रार देण्यास गेल्यानंतर 3 तरुणांनी कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद सरपंच अजित उर्फ अभिनंदन हिम्मतराव जाधव वय वर्ष 31 राहणार आळसंद तालुका खानापूर यांनी विटा पोलिसात दिली आहे। राहुल चंद्रकांत जाधव राहणार साळशिंगे रोड विटा, किशोर शंकर जाधव राहणार आयुचीवाडी सुपणे तालुका कराड जिल्हा सातारा व विजय मारुती पाटील राहणार वारुंजी तालुका कराड अशी संशयित तरुणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले। हा प्रकार काल सकाळी 11च्या सुमारास साळशिंगे रोड विटा येथे घडला। अजित जाधव यांच्या वडिलांचे विटा येथे साळशिंगे रस्त्यालगत देशी दारूचे दुकान आहे। वरील 3 संशयित तरुणांनी वेळोवेळी सरपंच जाधव यांच्या वडिलांना त्यांच्या दुकानात येऊन 1.5 लाख रुपये हप्ता द्या नाहीतर दुकान बंद ठेवायचे असे म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत सरपंच यांचे वडील पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता संशयित राहुल जाधव हा सहकारी किशोर जाधव व विजय पाटील यांच्यासह 4 चाकी क्रमांक MH12 CR 4616 मधून आले। सरपंच जाधव यांना दुकानाच्या बाहेर रस्त्यावर थांबवून राहुल जाधव यांनी हातातील कोयत्याने सरपंच जाधव यांच्या गळ्यावर मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र सरपंच जाधव यांनी कोयता हुकवला। त्यानंतर जाधव यांच्या फ्रॅक्चर असलेल्या पायावर लाथ मारून खाली पाडल्याचे पोलिसांनी सांगितले। तिघांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे।